अशी माझी प्रार्थना आहे। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। भगवती रुक्मिणी समेता भगवान श्री पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री श्री निवृत्तीनाथ महाराज की जय। भगवती गोदावरी मैया की जय। भगवान श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। भगवती सप्तशृंगी मैया की जय। काळाराम भगवान श्री गोरेराम महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। आपण सर्वजण या नीलखेडे गावामध्ये याच्यावर दोन उल्लेख आहेत। 55 वर्ष असाही उल्लेख आहे, सुवर्ण महोत्सव असाही उल्लेख आहे। या निमित्ताने या गावामध्ये इथले सगळे ग्रामस्थ, भगवत भक्त, भक्तिमती माता या सर्वांनी मिळून हा अखंड हरिनाम सप्ताह सर्वांनी मिळून चालू केलेला आहे। पत्रिका जर वाचल्या, नावं जर वाचली तर त्या सगळ्यामध्ये कमी प्रतीचा मीच तेवढा आहे। पैठणचे शांतीब्रह्म संत श्री एकनाथजी महाराजांचे वंशज कालच सेवा झाली। बारामती आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध विद्वान कीर्तनकार आहेत, त्याच्यामध्ये आणखी पुन्हा बारामतीचेच उद्या प्रमोदजी महाराज आहेत। पुन्हा आणखी पाहिलं तर काल्याचं कीर्तन सद्गुरू महंत श्रीयुत अमृत बाबा जोशी यांचं आहे। आणखी एक कूट कीर्तन, कूट अभंगावर कीर्तन करणारे हरिभक्तीपरायण परमपूजनीय श्री महादेवजी महाराज राऊत ते आहेत। आणखी काय मला सगळेच परिचित आहेत असं नाहीत। सद्गुरू श्री प्रभाकर नाना गंगाखेड नाही, ते पण येणार आहेत। आणि त्याचबरोबर कीर्तनाच्या साथीला आमचे परमपूजनीय श्रीयुत पांचाळजी महाराज, त्यांचा गोड असा मृदंग आहे। पुन्हा आता परिचय आहे, एकत्र जेवलो पण नाव पाठ नाहीत। आता ज्यांची चाल झाली आमचे धाकटे गुरुबंधू, महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज ऐकायला सगळ्यांचे कान आसुसलेले। आताच पाहणं चाल किती अशी, म्हणजे जणू काय पुढं म्हणजे त्या किंवा त्यांनी बी ह्यांचं ऐकत बसावं। म्हणजे कोणी वायकरजी निफाडचे सर, ते वैराग्य सर, त्यांनी सुद्धा ह्यांचं ऐकावं, अशा प्रकारची ही चाल झालेली आहे। पुन्हा मला वाटते महाराजांचा ह्यात उल्लेख आहे। सद्गुरू महाराज इथं बसलेले, परमपूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य श्री लखनगिरीजी महाराज ते इथं बसलेले आहेत। एकूणच एक संस्था तिथले हे कार्तिक स्वामी इथं उभे आहेत। या संस्थेमध्ये आपण सर्वजण आहात आणि आजची सेवा आपण मोठ्या मनाने माझ्यासारख्याला दिलेली आहे। मी एक तरवडातला खेडेगावातला बारामती तालुक्यातला माणूस आहे। आज कीर्तनना लय भारी झाला असं तुम्ही म्हणावं, बोलायला कोणाला येते, पण तुम्ही जर काय कृपा कटाक्ष सगळ्या बाजूने माझ्याकडे टाकला तर काहीतरी मोडकं तोडकं तुटं फुटं बोलेन। बघूया तुम्ही कसं बोलतं करत आहात। वाराचे जे अभंग आहेत भजनी मालिकेमध्ये, त्यामध्ये शनिवार वारासाठी जे आलेले अभंग त्यामधला हा अभंग आहे। आणि हा अभंग घेण्याचं कारण नुकतीच काल रामनवमी काल परवा झालेली आहे आणि आज पुन्हा हे तिसरा चौथा दिवस आहे। मारुतरायाच्या जयंतीनिमित्त सप्ताह चालू आहे। तर ती रामरायाची पण प्रागट्य जयंती झाली आणि मारुतरायाच्या हृदयामध्ये मुखामध्ये सुद्धा श्रीराम जयराम म्हणून त्या रामनामाचं थोडं महात्म्य, थोडी सेवा करावी असं मला वाटलं, म्हणून हा अभंग घेतलेला आहे। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। महाराज या अभंगामध्ये तुम्ही राम म्हणा आणि म्हणता म्हणता रामच व्हा असं म्हणतायत। हे राम नाम असेल किंवा रामराया सामान्य नाहीत महाराज, दोन्हींचं काय आहे, ऐक्य आहे। राम ब्रह्म परमार्थ रूपा, म्हणजे रामजी महाराज ब्रह्मस्वरूप आहेत आणि त्यांचं नाम देखील काय आहे, ब्रह्मस्वरूप आहे। ते पुढे आपण ऐक्य सांगताना ते बोलू। राम नामाचा आणि रामरायाचा अफाट महिमा आहे। आपलं जीवनच राममय आहे, त्यामुळे
जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। एका बाजूला रघुवीर आहेत तर दुसऱ्या बाजूला यदुवीर आहेत। या दोघांच्या मध्ये आपलं गुंफलेलं काय जीवन आहे। आपल्या जीवनाची सुरुवात रामापासून होते आणि जीवनाचा अंत देखील रामापासूनच होतो। इतकं राममय जीवन आहे। सकाळी आपण उठलेलो आहोत आणि पहाटे 4 वाजता उठून देखील काकडा ध्यान वगैरे क्रिया ते जर करत नसू आणि ते एखाद्या जाणकार माणसाच्या तर ध्यानात आलं तर तो म्हणतो, होय रे सकाळी सकाळी राम प्रहरी नाही, राम पाऱ्यात तोंड नाही, कुठं चालणार तोंड घेऊन। हो, म्हणजे प्रहराला नाव आपल्या काय राम आहे। बरं, सकाळी उठल्यानंतर प्रभाते मनी राम चिंतित जावा, सकाळच्या वेळेला रामरायाचं चिंतन करावं असं आपल्याला आज्ञा आहे। दुसरी गोष्ट, सकाळी आंघोळ झाली, देवपूजा झाली, स्वाध्याय झाला, नित्यनेम झाला, बाहेर पडलो, समोरून जर कोणी आला तर आदर व्यक्त करण्यासाठी राम एकदा म्हणत नाही, राम 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 3दा नाही, राम राम हो। का बरे असं संस्कृती तर आहेत, पण माझं हृदय जो राम चालवितो तुमचं हृदय तोच राम चालवितो, याच्याकरता 2 वेळा राम राम म्हटलं जातं। आणखी जीवन आपलं राममय आहे। मला असं लासलगावमधून जाताना एक 2-3 वेळा दुकान पाहिलं, तिथं मला पाहिजे ती वस्तू आहे असं मला जाणवलं। मग मी नाना महाराज असतील नाहीतर ठाकरेजी महाराज असतील त्यांना म्हटलं, का हो इथं एक मला वस्तू दिसली, मला घ्यायची, घेऊ का? ते म्हणाले, दुकान कोणतं सांगा। मी लगेच दुकानाचं नाव सांगितलं। ते म्हणाले, महाराज त्या दुकानातही जाऊ नका आणि तिथली वस्तू घेऊ नका। मी म्हटलं, का बरं? अहो त्या दुकानातही राम नाही, तिथल्या वस्तूतही राम नाही। आता ज्याच्यात राम नाही त्याच्याशी आपल्याला तर काय काम आहे? विठ्ठल आपलं जीवन राममय आहे महाराज। काही लोक असे जोडी असते, कीर्तनाला बरोबर, काकड्याला बरोबर, कुठं एखाद्या ठिकाणी काय कार्यक्रम असला तर बरोबर, आणखी आळंदीला पायवारीला बरोबर, कार्तिक वारीला, पुन्हा समाधी, कुठं जाईल तिथं बरोबर दिसायचे। एकदा हे एकटेच दिसले नेहमी पाहणाऱ्याला। त्यांचं विचारणं साहजिक आहे, का हो आज तुम्ही दोघांची जोडी दोघं दिसत नाही? ज्यांना विचारलं ते म्हणतात, आता ते कसे दिसणार? का झालं काय? त्यांनी राम म्हटलं, विठ्ठल विठ्ठल। आणि पुढं आपल्याला वेळ लागणार आहे म्हणून ह्याच्यात जास्त वेळ घालवत नाही। सकाळची वेळ आहे, प्रार्थना स्थळी महात्मा गांधी चाललेले आहेत आणि अशा वेळेला कोणातरी माथे फिरवून त्यांना गोळी मारली आणि त्याही वेळेला आता असं समजा की त्यावेळेला महात्मा गांधींच्या जागेवर आपणच आहोत आणि आपल्याला गोळी लागलेली आहे। गोळी लागलेली असून सुद्धा हे राम असं म्हणत त्यांनी देह ठेवलेला आहे। आपल्याला गोळी लागली असता आपल्याला हे राम म्हणायचं सुचेल का याचा विचार करा। विठ्ठल अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, किंवा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही। म्हणजे अशा प्रकारे जीवनाच्या आरंभापासून ते जीवन जगत असतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत रामराय आपल्या बरोबर आहेत। आपलं जीवनच राममय आहे। म्हणून राम नाम किंवा रामजी महाराज सामान्य नाही महाराज। एकदा भगवान याज्ञवल्क्यजी महाराज प्रयागराज तीर्थराज तिथं कुंभमेळा आहे त्यासाठी आलेले आहेत। ते दिसता क्षणी हे पळतच गेलेले आहेत। भरद्वाज ऋषी जाऊन पाय धरले आणि ते म्हणतात, महाराज नाथ एक संशय बड मोरे, करगत वेद तत्व सब तोरे। पाय धरून म्हणतायत, अनेक कुंभमेळ्याचं मला स्नान झालेलं आहे, त्रिवेणी संगमाचं स्नान करतोय, तरी देखील माझ्या हृदयात एक संशय आहे। त्या संशयाबद्दल विचारलं नाही तर माझं अकल्याण होईल आणि तुमची परवानगी असेल तर मी विचारू का? कारण तुम्हाला करगत वेद तत्व, हातावर आवळा असावा, हस्ता अमलकवत, त्या आवळ्याप्रमाणे सगळी वेदशास्त्र पुराण त्यातले सिद्धांत तुम्हाला अवगत आहे। ते म्हणाले, बोलिये आपका क्या संशय, आपल्याला काय विचार आहे ते विचारा। ते म्हणाले, हा राम आहे तरी कोण? बरं, रामाबद्दल अजिबात माहित नाही असं मात्र नाही, त्या रामाबद्दल मला माहित आहे। काय माहित आहे तुम्हाला? त्यावेळेला ते सांगतात असं, राम कर अमित प्रभावा,
संत पुराण उपनिषद गावा हे एक वचन म्हणून दाखवलं. आणि दुसरं दिनकर चरित विदित संसार. एक राम अवधेश कुमारा दिनकर चरित विदित संसारा. अयोध्येचा राजा दशरथजी, त्याच्या कुलाचं नाव सूर्यकुल, रघुकुल वंश, इक्ष्वाकु वंश. त्या कुलामध्ये जन्माला अवतरी झालेला हा राम, हे मला माहित आहे. पण त्या रामाचा, राम नामाचा फार मोठा प्रभाव आहे. सगळे संत या राम नामाचा, रामाचा महिमा गातायत. पुराण उपनिषद राम नामाचा महिमा गातायत. नवे शंभू महादेव तुम पुणे राम राम दिन राती, रात्रंदिवस राम, लगातार ते राम नाम गातायत. तेव्हा हा राम आहे कोण? शंभू महादेव ज्याचं सातत्याने नाम घेतात, संत पुराण उपनिषद सातत्याने ज्याचा महिमा गातात, तो राम दशरथाचा पुत्र, तोच हा राम आहे का आणखी कोणी राम आहे? असं का विचारता तुम्ही? याज्ञवल्क्य म्हणाले, माझ्या पुढे 4 राम आले. एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बैठा, तिसरे राम का सकल पसारा, चौथा राम जगत से न्यारा. दशरथ राजाचा पुत्र एक राम आहे, ते माझ्या कानावर आलं. दुसरा राम, दूजा राम घट घट में बैठा, हरिपाठामध्ये आपण म्हणतो सर्व घटी राम देहा देही एक. तो घटाघटामध्ये वास करणारा तो एक राम आहे. तिसरे राम का सकल पसारा, जयापासून सकळ महिमंडळ. हे जसं जयापासून यतः ज्याच्यापासून, तसं तिसरा जो राम आहे त्याच्यापासून सगळ्या जगाचा पसारा आकाराला आलेला आहे. चौथा राम जगत से न्यारा, आणि जगाहून अलिप्त वेगळा असा असणारा चौथा राम. हे 4 राम आहेत काय? याज्ञवल्क्य म्हणाले, कुणी सांगितलं तुम्हाला? हे 4 राम नाहीत. सोही राम दशरथ का बेटा, सोही राम घटघट में बैठा. जो दशरथाचा पुत्र आहे तोच घटाघाटामध्ये वास करू नये. जो दशरथाचा पुत्र घटाघाटामध्ये वास करू नये, त्याच रामाचा हा सगळा पसारा पसरलेला आहे. आणि जो दशरथाचा पुत्र आहे, घटाघाटामध्ये वास करू नये, जयापासून सकळ महिमंडळे झाले, हा ज्याचा पसारा आहे, तोच राम पुन्हा जगत से न्यारा, जगाहून वेगळा आहे. अशा प्रकारे ज्याच्या त्याच्या मुखामध्ये या रामरायाबद्दल ही काय आहे? चर्चा आहे. राममय अशा प्रकारचं जीवन आहे. तेव्हा अभंगाचा पहिला चरण जो आहे ते म्हणतात, असा हे राम जे आहे, हे राम नाम ते म्हणा म्हणतायत. आणि म्हणून तुम्ही रामच व्हान पदावर बसून पदवी घ्या. अभंगाचं पहिलं चरण ऐकू आणि मग त्याच्यावर बोलू. राम म्हणता रामची होई जे, 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 राम म्हणता रामची होई जे. पदी बैसोनी पदवी घेईले, जय श्रीराम ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. पदी बैसोनी पदवी घेई, जय श्रीराम ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, वचनी आहे. वा वा. अल्पशी प्रस्तावना ओरकून आपण अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आलेलो आहोत. राम म्हणता रामची. महाराजांनी काल परवाच या अभंगावर कीर्तन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मी नवीन काय ऐकणार, पण म्हणायचंय राम आणि व्हायचे राम. हे दोन्ही राम दिसायला एकसारखे जरी दिसत असले तरी एकसारखे नाहीत. बरोबर आहे ना?
एकसारखे नाहीत. का बरे? दिसायला एकसारखं दिसतं, पण दिसतं तसं नसतं. तसं नाही मला. एकादशीत हे पद चारी वाक्यात समान आलेलं आहे, परंतु वाक्य परत्वे अर्थ त्याचा काय भिन्नच आहे. वाक्य आपल्याला पाठ आहेत. चंद्रासी संतोष एकादशीत, अग्निसी संतोष एकादशीत, रुद्रासी संतोष एकादशीत, विष्णूसी संतोष एकादशीत. एकादशीत 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 चारी वाक्यात हे पद समान जरी असली तरी एकसारखा अर्थ नाही. वाक्य परत्वे अर्थ भिन्न आहे. पहिल्या वाक्यात अर्थ कसा आहे? चंद्रासी संतोष एकादशीत असं नाही, एकादशीत. दशी म्हणजे चिंधी. ती चतुर्थीच्या दिवशी त्याला नवी द्या नाही तर जुनी द्या, दिली तर त्या चंद्रदेवाला फार संतोष आनंद होतो म्हणतात. दुसऱ्या वाक्यात दशी चिंधी हा अर्थ नाही. दशीचा द एकाला जोडायचा. अग्निशी संतोष एकादशीत. अग्निकुंड होम कुंड आहे, अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वाहाकार चालू आहे. ओम इंद्राय स्वाहा, ओम वरुणाय स्वाहा, ओम शिवाय स्वाहा. स्वाहाकार चालू असताना त्याच्यामध्ये समिधा टाका, तूप टाका. पण काही जरी नाही मिळालं तर भाताचं एखादं शीत जरी टाकलं तेवढ्याने हा बाबा काय होतो? संतुष्ट होतो. म्हणजे दुसऱ्या वाक्यात पुन्हा अर्थ बदलला. तिसऱ्या वाक्यामध्ये दशी चिंदे हा अर्थ नाही, एखादं भाताचं शीत अर्थ नाही. रुद्राशी संतोष एकादशीत. 11 रुद्र असल्यामुळे शंभू महादेवाला 11 संख्येमध्ये काय आहे? आनंद आहे. आणि चौथ्या वाक्यात पुन्हा अर्थ बदलला. विष्णूशी संतोष एकादशीत. म्हणजे दशी चिंदी इथं अर्थ नाही, एकादशीत अर्थ नाही, 11 संख्या अर्थ नाही. म्हणजे व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरी जागर, पुण्य ते असे गातात नाचता फार, पुन्हा बोलिला नाही संसार मिथ्या सत्यत्वे. बघा, एकादशी व्रत सोमवार न करीती, तिथं सुद्धा एकादशी व्रत शब्द आलेला आहे. ती स्वच्छता अभियानवाले सद्गुरू श्री गाडगे बाबा त्यांची चाल आहे. उभे बाजारात कथा असते त्यातलं नाही म्हणत मी. विठ्ठल विठ्ठल एकादशी. आता माऊली एकादशी करणं वेगळं आणि एकादशी व्रत करणं वेगळं. एकादशी करणं म्हणजे काय? सकाळी उठलो, आंघोळ झाली, देवपूजा झाली, नंतर काय हरिपाठ म्हटला, ज्ञानेश्वरी गाथा थोडी वाचली, घरातले म्हणतात चहा झालाय तयार, हो म्हणजे झालेलं माझं द्या. मग त्यावेळेला चहा घेतला जातो. थोड्या वेळानं पाहुणे आले होते, कॉफी केली होती. घरातले विचारतात कॉफी घ्यायची का? घेऊ थोडी. म्हणजे दुसरी कॉफी घेतली. नंतर दुपारी चांगल्या प्रकारे भिजलेला साबुदाणा त्याची खिचडी केली होती, तिच्यावर ताव मारला. 4 वाजता कलिंगड टरबूज हे कापले होते, म्हणजे पोटाला थंड वाटतं, घेऊया आपण थोडं. ते घेतलं आणि संध्याकाळी लाल बुंद रताळ ती उकडलेली होती आणि ते बारके असे करून दूध आणि त्याच्यामध्ये तूप साखर घेऊन त्याच्यावर हे खाणं, म्हणजे याला म्हणतात एकादशी करणं. आणि एकादशी व्रत कशाला म्हणतात? 4 वेळच्या ज्या व्रतामध्ये 4 वेळच्या जेवणाचा त्याग आहे त्याला एकादशी व्रत म्हणतात. म्हणजे दशमीला दुपारी थोडं खाल्ल्यासारखं करायचं, संध्याकाळी काही घ्यायचं नाही. एकादशीच्या दिवशी तर पाण्याचा थेंब नाही तर चिटपाखरू कुठलं काही घ्यायचं नाही. आणि द्वादशीला सकाळी उपवास पारणे राखीला दारवंटा. त्यामुळं पारणं सोडत असताना द्वादशीला थोडस जेवण करायचं, नैवेद्य दाखवून चरण तीर्थ घेऊन, आणि पुन्हा संध्याकाळी त्रयोदशी म्हणजे दुसऱ्या दिवसाशिवाय द्वादशीला काही घ्यायचं नाही. याला एकादशी व्रत करणं असं म्हणतात. भगवंताला हे व्रत आणि व्रत करणारा फार आवडतो असं म्हटलेलं. एकादशीचा व्रतधारी मी नित्य निरंतर त्याचे घरी. एकनाथी भागवतामध्ये हा उल्लेख आलेला आहे. असो, तेव्हा एकादशीत हे पद वाक्यात समान जरी आला असलं चारी तर वाक्य परत्वे अर्थ भिन्न होता. दुसरं उदाहरण, तीर्थाशी गेला नच पावलान, गाठी तयाच्या आसे पावलान, आणि कांता तयासी हानी पावलान. हो, पावलान हा शब्द तिन्ही वाक्यात जरी आला असला तरी देखील प्रत्येक वाक्यात अर्थ काय भिन्न आहे. तीर्थासी गेला नच पावलान. या पायी तीर्थयात्रा घडू संत महात्मे सांगतात. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकून. हा गेलाच नाही. तीर्थासी गेला नच पावलान. का बरं? गाठी तयाच्या आसे पावला न.
पावलानं नाही, एक चवला पावला, 1 रुपया जर त्याच्या खिशात नाही, आता सांगा ज्याच्याजवळ 1 रुपया नाही, सध्याच्या काळात तीर्थयात्रा शक्य आहे का? आणि ज्याच्याजवळ 1 रुपया सुद्धा नाही, त्याने लग्न करायच्या अजिबात भानगडीत पडू नये. आणि लग्न झालं आणि त्याच्या बायकोला जर कळालं हे कंगाल बँकेचे मॅनेजर आहेत आणि त्या राग, असं भारतीय स्त्री करत नाही, परंतु राग जर आला, कशाला तोंड घेऊन माझ्यावर लग्न केलं, आणि त्यानं रागाच्या भरात कांतातयासी आणि पावलानं तिने जर लाथेखाली घ्यायला सुरुवात केली तर वाईट वाटायचं कारण नाही. पावलानं शब्द प्रत्येक वाक्यात समान जरी दिसला तरी वाक्यपरत्वे अर्थ भिन्न होता. त्याप्रमाणे राम म्हणता रामची होय जे, हे 2 वेगवेगळे असे दिसत आहेत पण एकसारखे नाही. पहिला राम साधन वाचक आहे, दुसरा राम साध्य वाचक आहे. विठ्ठल यात पुन्हा विचार आहे, ज्याच्यामध्ये साध्य आणि साधन याच्यामध्ये भेद असतो त्याला संसार म्हणा, आणि साध्य साधनाचा ज्याच्यात अभेद असतो त्याला काय म्हणतात? परमार्थ असं म्हणतात. साध्य साधनाचा भेद आहे. मार तुम्ही तळेगावहून आला ना, चालत आला की 4 चाकीत आला का 2 चाकीवर? 2. ती 2 चाकी इथवर, हे कीर्तन हे साध्य, इथवर आले का त्या तिकडं आहे, तिकडं आहे. म्हणून साधन तिकडं, साध्य, दोन्हीचा काय भेद आहे. हो, कुठेही घ्या हे लागतं, पण परमार्थामध्ये साध्य साधनाचा काय आहे? अभेद आहे. जे राम म्हणायचं साधन ते, आणि ज्याची प्राप्ती होते रामची होय जे, दोन्ही एकच आहे. मगाशी सांगितलं मी, राम ब्रह्म परमार्थ रूपा, आणि जे ब्रह्म असतं ते सच्चिदानंद घन असतं. सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण आहे की नाही? आता रामनाम सच्चिदानंद घन आहे का? आहे. अगस्त्य ऋषींचा एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये ते सांगतात, र अधिक आ अधिक म बरोबर राम नाम ना, ते म्हणतात चिद वाचको रकार रस्या. सच्चिद आनंद आहे ना, त्यापैकी सच्चिद दुसरं जे चिद आहे ते चिदवाचक रकार आहे. सदवाच्य आकार हा उच्चते, त्यातला आ हा सदवाच्य आहे, र हा चिदवाच्य आहे, मकार आनंद वाचिस्यात, मकार आनंद सच्चिदानंद मव्य, म्हणून सच्चिद आनंदमय राम नाम आहे. आणि ज्याची प्राप्ती होती ते रामराया देखील काय? सच्चिद आनंदमय आहे. आता राम म्हणता संसारातली कुठली वस्तू आहे त्या वस्तूचं नाव घेऊन ती वस्तू मिळत नाही. मिळते का? माझ्या घरी पुढून चपटा आणि मागं असं, ह्याला कसं हे, ह्याला मागं खोक्यासारखा आकार आहे, तसा खोक्याच्या आकाराचा टीव्ही आहे, ओनिडा असं. आता मी 1-2 घरी गेलो तर पुढूनही चपटा आहे, मागं थोडी यंत्रसामग्री नाही तर मागूनही चपटा असा टीव्ही. म्हटलं हा वेगळाच टीव्ही, याला काय म्हणतात? घर मालकाला सांगितलं याला LCD किंवा LED म्हणतात. कशासाठी सांगायला लागलो माऊली मी, की व्यवहारातली वस्तू, संसारातली वस्तू नाव घेऊन मिळत नाही. मग मी आपल्याला हा टीव्ही पाहिजे, यासाठी मी जपाची माळ काढली आणि जप सुरू केला. LCD LED LCD LE, किती वेळ जप केला म्हणजे टीव्ही मिळेल? जप करणारा कीर्तनकार जरी असला आणि जप करता करता मेला गेला तरी टीव्ही मिळत नाही. संसारातली नाशवान वस्तूचं नाव घेऊन मिळत नाही. पण परमार्थामध्ये राम अभंगच आहे, राम म्हणता रामची होय जे, नाव घेऊन भगवान मिळाल्याखेरीज राहत नाही. पण दुसरी गोष्ट असं, एक वाक्य सांगू का मला, संसारातली वस्तू मिळविता येते, होता येत नाही. विठ्ठल हो, कुठली वस्तू समजा, एक चांगली 2 चाकी गाडी आणलेली 2 लाखाची, ती पैसे असल्यामुळे आणली, मिळवता आली, पण ती वस्तू आणि आपण एक होत नाही. बंगला बांधला, तो बंगला आणि आपण एक होत नाही. चांगली बागायती शेती आहे, ती शेती आपण एक होत नाही दोन्ही. म्हणून वाक्य मी सांगितलं, संसारातली कोणती वस्तू मिळविता येते, होता येत नाही. परमार्थातली वस्तू नाम परब्रह्म, ते भगवान मिळतात, हो, प्राप्त होतात, जवळ राहतात, म्हणजे मिळवता येते आणि होताही येते, ते आणि आपण एक होऊन जातो. म्हणून संसारातल्या वस्तूचं चिंतन आहे. संसारातल्या वस्तूंचा अगोदर वियोग असतो, मध्ये संयोग होतो, पुन्हा वियोग ठरलेला आहे. परमार्थामध्ये अज्ञानामुळे वियोग आहे असं वाटतं, पण सद्गुरूंची कृपा मिळाली, त्यांनी जर साधन देह दिला आणि त्याद्वारे हृदयाची मशागत जर केली तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊन ब्रह्मज्ञानाने वस्तुनाम परब्रह्माची प्राप्ती झाल्याखेरीज होत नाही. म्हणजे अगोदर वियोग आहे,
अज्ञानामुळे. पण अज्ञान ज्ञाने नेले, ज्ञानाने अज्ञान नाहीसं झालं आणि भगवंत मिळाले की पुन्हा संयोग झाला, पण पुन्हा वियोग नाही, संयोगच संयोग. पण संसाराचं चित्र असं नाही. अगोदर संसारातल्या वस्तू अप्राप्त असतात, मध्ये प्राप्त होतात आणि पुन्हा अप्राप्त होतात. म्हणजे अगोदर वियोग असतो, मध्ये संयोग होतो, पुन्हा वियोग ठरलेला आहे. परमार्थामध्ये असं मात्र नाही. म्हणून 2 वाक्य आणखी सांगतो. ज्याच्यामध्ये अप्राप्ताची प्राप्ती आहे त्याला संसार म्हणत जावं, आणि ज्याच्यामध्ये प्राप्ताचीच प्राप्ती आहे त्याला म्हणत जावे नाही, त्याला परमार्थ असे म्हणतात. विठ्ठल संसाराचं चित्र वेगळंच आहे महाराज. मी मगाचं वाक्य उदाहरणाने सांगायला लागलो. संसारामध्ये अगोदर वियोग असतो, मध्ये संयोग होतो, पुन्हा वियोग ठरलेला आहे. आता उदाहरण म्हणून आपल्या तिकडच्या नद्या सांगतो बरं का. इकडचं संगम कसं माहित नाही. ते आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे, त्याच्या पलीकडे देवधर धरण आहे, तिकडून निरामाई उगम पावून वाहते आणि भीमाशंकरच्या इकडून भीमा नदी उगम पावते. पूर्वी कोल्हापूर टाईप बंधारे नव्हते, त्यामुळे अडथळा नव्हता आणि पाऊस पण चांगला व्हायचा. नद्यांना पूर यायचे आणि पूर आला की पुरामध्ये नदीच्या काठावर शेतकऱ्यांची जी शेतं असत राहणं, त्या तिथे नदीकाठच्या वस्तू त्याच्या वाहून जात असत, गवताच्या गंजी वाहून जात असत. ह्या दिवसात कधी पाऊस पडत, त्यामुळे कलिंगड वाहून जायचे, लाकडाचे ओंडके वाहून जायचे. एकदा काय झालं, निरा नदीतून एक योगायोग होता. निरा नदीतून पुरामध्ये एक लाकडाचा ओंडका वाहत निघाला आणि भीमा नदीतून लाकडाचा एक ओंडका वाहत निघाला. ते वाहत वाहत संगम कुठे, या दोन्हींचा पुणे जिल्ह्याचं शेवटचं टोक, निरा भिवरा पडता दृष्टी निरा नरसिंगपूर, तिथं त्यांचा संगम आहे. आणि त्या संगमावर हे 2 ओंडके एकत्र, इकडून हा भीमा नदीतून आला आणि इकडून निरा नदीतून, दोन्ही जोडीनं वाहू लागले. पण संथ वाहते कृष्णामाई, तसं भीमा नदी संत आहे. निरा नदी फार वेगवान आहे, तिला लाटा पण खूप आहेत, भोवरी आहेत. पण त्या निरा नदीतल्या लाटेला 2 ओंडक्यांचं जोडीनं वाहनं नाही बघवलं. निरा नदीतल्या लाटेने जी एक थप्पड मारली त्या ओंडक्यावर, त्यातला एक ओंडका असा उडाला आणि पलीकडे शेवरं नावाचं गाव आहे, तिथलं पाण्यात गवत येतं, त्याला मोळवान आमच्याकडे म्हणतात, ते उंच, त्याच्यामध्ये ते अडकून बसला आणि बिचाऱ्या एकट्याच ओंडक्याला वाहत राहावं लागलो. हे ओंडक्याचं सांगतच नव्हतो, आपलं सांगतोय. विठ्ठल आपलं सांगतोय. म्हणजे निरा नदीला न सांगतो, भीमाचं भ अक्षर असल्यामुळे भला भ सांगतो. निरा नदीतून निंबाळकर नावाचा ओंडका निघाला, भीमा नदीतून भोसले नावाचा ओंडका निघाला आणि लग्न नावाच्या निरा नरसिंगपूर संगमावर एकत्र आला. आता दोघं नवीन लग्न झालेली जी वर वधू आहेत, त्यांना घरातल्या भोवताच्या लोकांनी लक्ष ठेवायचं असतं का समाजातली, वातावरणातली बाकीची जी दुष्ट लोक असतात त्यांचं एकत्र राहणं कसं बिघडल, इस्कट डॉ बडी कसं होईल आणि वेगळे कसे होईल, याच्यासाठी प्रयत्नवादी असतात. पण घरातल्या लोकांनी लक्ष द्यायचं असतं. पण त्यांचे कान भरल्यामुळं हे एकमेकापासून दोघं वेगळे झाले म्हणा, किंवा आजारपण आलं, त्यात एक जण गेला, एकट्यालाच राहावं लागलं, किंवा अपघातामध्ये अपघात झाला, एक जण गेला आणि एकट्यालाच राहावं लागलं, असं होतं की नाही. तर ह्या ओंडक्यांची नावं तुकोबरायांनी नाटाच्या अभंगात सांगितलेली आहेत. पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर, माय बाप गोताचा पसर, माय बाप गोताचा पसर, माय बाप गोताचा पसर. मिळती काष्ठे लोटता पुर, पुर लोटता काष्ठे मिळती, मिळती काष्ठे लोटता पुर, मिळती काष्ठे लोटता पुर. आदळे दूर होती खंडाळे, आदळे दूर होती खंडाळे, होती खल्लाळे,
म्हणले अंतर आदि वर्तमान भविष्य कार लागे अंत पारायचे नाही दोषा देव परिहार गुण दोषे म्हणले अंतर आदि वर्तमान भविष्य कार लागे अंत पारायचे नाही पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर माय बाप गोताचा पसर मिळती काष्टे लोटता पुर लोटता काष्टे मिळती आदळे दूर होती खल्लाळे किती दोषा देऊ परिहार किती दोषा देऊ परिहार पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर ही ओंडक्यांची नाव आहेत. पूर आला की एकत्र येतात, मिळती काष्टे लोटता पूर. पण पुढं काय होतं? आदळे दूर होती खल्लाळे आदळे दूर. लाट आदळली की दूर होतात, म्हणजे लग्नापूर्वी वियोग होता, लाट आदळेपर्यंत संयोग होता, म्हणजे प्रतिकूल प्रसंगेपर्यंत. आणि पुन्हा आणखी काय, त्याला वेगळं व्हावं. अगोदर वियोग असतो, मध्ये संयोग होतून पुन्हा वियोग होते. संसाराचं चित्र आहे. परमार्थामध्ये अज्ञानामुळे वियोग आहे असं जाणवतं, पण पुन्हा मात्र सद्गुरु कृपेने ज्ञान झालं की संयोगच काय, संयोग आहे. तेव्हा राम म्हणता रामची होईजे. राम म्हणता हे राम नाम काय आहे? बंदहु नाम राम रघुबर को हे तू कृषानु भानु हिम कर को विधि हरिहर मय वेद प्राण सो अगुण अनुपम गुण निधान सो बंदहु नाम राम रघुबर को हे तू कृषानु भानु हिम कर राम कृष्ण हरी. हे कसलेले मृदंग शिक्षक आहेत, त्यामुळं माझं जिथं री संपला तिथं यांचा बोल संपला. बाकी मृदंगवाले पुढं वाजवतच राहतात. विठ्ठल मी वंदन करतो म्हणतात. कोणाला? नामाला. कोणत्या नामाला? राम नामाला. हे राम नाम कोणाचे? रघुवर को रलय हो सावर्ण्यम. संस्कृत मध्ये र आणि ल एकाच अर्थी घेतात. रघु म्हणजे लघु, लघु जीव आहेत आणि महान भगवंत आहेत. जेवढे लघु जीव त्या सर्वांचे वर म्हणजे स्वामी असणारे भगवंत, ते राम नाम काय करतो मी घेतो. बऱ्याच वेळेला मी हे कीर्तन वेगवेगळी चिंतन बदलून केली. त्यातला अवघड भाग काटछाट करत आज सांगायचा, कारण खेडेगावात कीर्तन आहे म्हणून असा विचार आहे. विठ्ठल हे अगस्त्य ऋषीने या रामनामाचा अर्थ सांगितलेला आहे. र अधिक आ अधिक म बरोबर रामनाम ते सांगतात. त्यातला जो र आहे, रेफोग्निरह मे वक्तो विष्णू सोमो म उच्यते आवयोर मध्य गो ब्रह्मा रवी ही आकार उच्यते. त्यामधला जो पहिला र आहे, रेफोग्नी म्हणजे अग्निदेव आहेत ना. सृष्टीच्या आरंभी अगस्त्य ऋषी म्हणतात राम नामातल्या र पासून अग्नीची उत्पत्ती झाली, म्हणजे अग्नी कार्य आहे आणि त्याचं कारण राम नामाचा र आहे. रवी ही आकार उच्यते. रवी म्हणजे सूर्य, त्याचं कारण आ आहे, म्हणजे आ पासून सृष्टीच्या आरंभी सूर्यदेवाची उत्पत्ती होते.